नमस्कार. आज आपण 2 ते 3 वर्ष टिकणारा अगदी पांढरा शुभ्र बटाट्याचा किस कसा करायचा ते बघणार आहोत. तेही अगदी मोकळा सुटसुटीत यावा यासाठी कोणती खास ट्रिक वापरावी ते बघणार आहोत. तर चला मग वेळ वाया घालवता बटाट्याचा किस कसा करायचा ते बघूया. तर सर्वात आधी इथे आपण बटाटे घेतले आहेत. वजनी प्रमाणामध्ये बटाटे हे 4 किलो आहेत. बटाट्यांचे वजनी प्रमाण तुम्ही तुमच्या सोयीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर इथे मी एका साईडला लगेच एका कढईमध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. परातीमधील जे बटाटे आहेत ते आपण ह्या पद्धतीने वरची साल काढून घ्यायची आहे आणि बटाटे निवडताना ही अशी पातळ सालीची बटाटे घ्यायचे आहेत आणि मोठी घ्यायची आहेत. आता सगळ्या बटाट्यांची वरची साल काढून घ्यायची आहे. साल काढल्यानंतर लगेच ह्या स्वच्छ पाण्यामध्ये टाकायचे आहे. पाण्यामध्ये बटाटा टाकला ना तर बटाटा काळा पडत नाही किंवा मग लालसुद्धा पडत नाही. तर ह्या पद्धतीने सगळ्या बटाट्यांच्या साली आपण काढून घेतल्या आहेत आणि सगळी बटाटे पाण्यामध्ये बुडवून ठेवली आहेत. आता ही झाली पहिली स्टेप की बटाट्याची वरची साल काढली गेली की लगेच पाण्यामध्ये बुडवायचं आहे, ज्यामुळे पांढरा शुभ्र किस तयार होईल. आता दुसरी स्टेप म्हणजे परत एका कढईमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. परातीमध्ये सुद्धा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर मेन स्टेप म्हणजे ही अशी किसणी घ्यायची आहे. किसणी निवडताना ही अशी अगदी मोठ्या थेंबाची किसणी निवडायची आहे. मीडियम किंवा अगदी बारीक किसणी अजिबात घ्यायची नाही. जेवढा मोठ्या थेंबाची किसणी घेऊ ना तेवढा छान किस तयार होईल. त्यामुळे किसणी निवडताना ही दक्षता घ्यायची आहे की अगदी मोठ्या थेंबांची जी स्पेशल बटाट्याचा किस करण्यासाठी असते ना तीच किसणी आपण इथे घ्यायची आहे. आता बटाटा किसत असताना हा असा आडवा पकडायचा आहे आणि एकाच डायरेक्शनने किसायचा आहे, ज्यामुळे लांब सडक किस तयार होतो. तर तुम्ही बघू शकतात ह्या पद्धतीने अगदी मस्त लांब सडक बटाट्याचा किस तयार झाला आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीने अगदी जाड मोठ्या थेंबाची किसणी घेतली आणि एकाच डायरेक्शनने बटाटा आडवा किसला ना तर अगदी छान किस तयार होईल. अजिबात सुकल्यानंतर एकमेकांना चिटकणार नाही किंवा मग तळल्यानंतर सुद्धा लाल पडणार नाही. बटाटा किसत असताना हा असा एकाच डायरेक्शनने किसला ना तर लांब सडक किस तयार होतो. बटाट्याचा किस हा परातीमध्ये किसला गेला, परात भरली की त्या परातीतील पाणी जे आहे ते अगदी स्टार्चने पांढरं शुभ्र पाणी तयार होतं. त्या परातीतील जो किस आहे हा दुसऱ्या कढईमध्ये लगेच आपण ट्रान्सफर करायचा आहे. पूर्ण किस व्यवस्थित ट्रान्सफर केला की दुसऱ्या बॅचला लगेच हा जो परातीमध्ये स्टार्चचं पाणी आहे ना ते फेकून द्यायचं आहे आणि परत नवीन पाणी घेऊन पूर्ण बटाटे आपण असेच किसून घ्यायचे आहे. तर इथे आपण पूर्ण बटाटे व्यवस्थित किसून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता दुसऱ्यांदा आपण ह्या पाण्यामध्ये बटाट्याचा किस टाकला आहे तरीसुद्धा पांढरं शुभ्र पाणी दिसतं आहे. त्यामुळेच परत तिसऱ्यांदा आपण एका कढईमध्ये पाणी घेऊया आणि हा जो बटाट्याचा किस आहे ना तो परत त्या कढईमध्ये ट्रान्सफर करूया. तर ह्या ठिकाणी आपण 3 पाण्यामध्ये बटाटा किस स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यामुळे बटाट्यामधील जे स्टार्च आहे ते पूर्णपणे निघून गेलं आहे. ह्या पद्धतीने बटाटा किस जर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेता त्यामध्ये जेवढंही स्टार्चचं पाणी आहे ना ते पूर्ण काढून घेतलं ना तर बटाटा किस हा अगदी पांढरा शुभ्र तयार होतो. सुकल्यानंतर सुद्धा तो अगदी पांढरा शुभ्र दिसतो आणि तळल्यानंतर सुद्धा मस्त असा पांढरा शुभ्र असतो. आता घेऊया एक मोठं पातेलं. त्या पातेल्यात मी इथे भरपूर पाणी घेतलं आहे. त्यामध्येच टाकूया 2 चम्मचभर मीठ आणि 1 इंच एवढा तुरटीचा खडा. आता ह्या पाण्यामध्ये आपण हा बटाट्याचा किस जो आहे तो ट्रान्सफर करूया. मिठाच्या पाण्यामध्ये बटाटा किस टाकल्यामुळे बटाटा किस हा नरम पडत नाही, मस्त असा टणक आणि कडक राहतो. तसेच तुरटीच्या पाण्यामध्ये बटाटा किस टाकल्यामुळे बटाटा किसमध्ये थोडाफार जर स्टार्च राहून गेला असेल तर तुरटी त्या स्टार्चमुळे बटाटा किस हा काळा होऊ देत नाही किंवा मग लालसुद्धा पडू देत नाही. तर आता ह्या पाण्यामध्ये आपण हा बटाटा किस जो आहे तो रात्रभर असाच बुडवून मुरवत ठेवायचा आहे. वरून झाकण ठेवूया आणि रात्रभर हा जो बटाटाचा किस आहे ना तो रात्रभर या पाण्यामध्ये मुरवत ठेवायचा आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा रात्रभर मिठाच्या आणि तुरटीच्या पाण्यामध्ये बटाटा किस हा मुरवत ठेवायचा आहे, जेणेकरून बटाटा किस हा सुकल्यानंतर लाल पडणार नाही किंवा मग तळल्यानंतर सुद्धा लाल पडणार नाही. अगदी पांढरा शुभ्र सुकल्यानंतर सुद्धा दिसेल आणि तळल्यानंतर सुद्धा पांढरा शुभ्र दिसेल. आता झाकण लावूया आणि रात्रभर या पाण्यामध्ये बटाट्याचा किस छान मुरवत ठेवूया. आता दुसऱ्या दिवशी बघा तर ह्या बटाट्यामधील थोडाफार स्टार्च राहिला असेल ना तो स्टार्च वरती आलेला आहे. त्यामुळे पाणी जे आहे ते थोडंसं पिवळं दिसते आहे आणि बटाट्याचा किस अगदी पांढरा शुभ्र दिसतो आहे. आता हा जो बटाट्याचा किस आहे ना हा आपण दुसऱ्या कढईमध्ये एका स्वच्छ पाण्यामध्ये काढून घेऊया. यामुळे काय होतं की बटाट्यामधील जो स्टार्च आहे तो किसमध्ये अजिबात येणार नाही आणि बटाट्याचा जो किस आहे अगदी पांढरा शुभ्र येईल. तर इथे तुम्ही बघू शकता 5 ते 6 पाण्यामध्ये आपण हा बटाट्याचा किस ट्रान्सफर केला आहे, ज्यामुळे अगदी पांढरा शुभ्र किस तयार झाला आहे. आता लगेच एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण पाणी घेऊया. तर इथे मी अर्ध पातेलभर पाणी घेतलं आहे. बटाट्याचा किस जेवढा असेल ना तो बुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे
आणि गॅस चालू केला आहे. यामध्ये टाकूया अगदी छोटे-छोटे बारीक 1 इंच तुरटीचा खडा. त्यामध्ये टाकूया 4 चम्मचभर मीठ. जेवढा तुम्ही बटाट्याचा कीस तयार केला आहे, त्या चवीनुसार तुम्ही इथे मीठ टाकायचं आहे. आता हे पाणी आहे ना, हे झाकण लावून थोडं गरम होऊ द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता पाणी गरम झाल्यानंतर तुरटीमुळे आणि मिठामुळे वरती फेस आलेला आहे. आता हे सगळं मिश्रण एकदा ढवळून घेऊया आणि यामध्ये टाकूया बटाट्याचा कीस. तर इथे मी कीस छान प्रकारे ढवळून घेतलेला आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये ट्रान्सफर करते आहे. तुम्ही जर बटाट्याचा कीस हा जास्त क्वांटिटीमध्ये बनवत असताना तर भांडंसुद्धा मोठे-मोठे घ्यायचे आहेत आणि पाणीसुद्धा जास्त घ्यायचं आहे. ज्यामुळे बटाट्याचा कीस जो आहे त्यामध्ये पूर्ण स्टार्च व्यवस्थित निघून जायला हवं आणि जेव्हा शिजवणार तेव्हा पातेलंसुद्धा मोठं घ्यायचं आहे, भांडं मोठं घ्यायचं आहे. ज्यामुळे बटाट्याचा कीस जो आहे तो अगदी मस्त मोकळा-मोकळा शिजायला हवा. तर ह्या पद्धतीने बटाट्याचा कीस अधूनमधून चाळतसुद्धा राहायचा आहे. बटाट्याचा कीस शिजवत असताना अजिबात ओव्हर कुक करायचं नाही आहे. अगदी अगदी गाळ होईपर्यंत शिजवायचा नाही. तर कसा शिजवायचा तर तुम्हाला मी दाखवते आहे. ह्या पद्धतीने आपण अधूनमधून चाळत राहायचं आहे आणि शिजवायचा कसा तर बटाट्याचा कीस हा असा घ्यायचा आहे आणि तोडून बघायचा आहे. जर ह्या पद्धतीने तुकडा झाला तर बस एवढंच आपल्याला 80 ते 85% पर्यंत बटाट्याचा कीस शिजवायचा आहे. अगदी मॅश होईपर्यंत चुरेपर्यंत शिजवायचा नाही. ह्याच पद्धतीने आपल्याला अगदी नखाने किंवा बोटाने टोचून बघायचं आहे. तुकडा पडला की समजायचं की बटाट्याचा कीस अगदी परफेक्ट तयार झाला आहे. आता हा बटाट्याचा कीस आपण ट्रान्सफर करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक डालकं घेतलेलं आहे. तुमच्याकडे पुरणाची चाळण असेल किंवा दुसरी एखादी चाळण असेल ती घेतली तरीसुद्धा चालेल. तर इथे माझ्याकडे ही अशी डालकी होती, तीच मी घेते आहे. आता हा शिजलेला बटाट्याचा कीस या पाण्यामधून काढूया आणि डालकीमध्ये टाकूया. बटाट्याचा कीस शिजवत असताना कच्चाही राहायला नको आणि खूप ओव्हर कुकसुद्धा व्हायला नको. बटाट्याचा कीस जर कच्चा राहिला तर उन्हामध्ये सुकल्यानंतर बटाटा हा लाल पडतो किंवा मग तळल्यानंतरसुद्धा तो लाल पडतो. अगदी पांढरा शुभ्र राहत नाही. त्यामुळे इथे काळजी घ्यायची आहे की मी ज्या पद्धतीने तुम्हाला ट्रिक सांगितली ना, त्याच पद्धतीने बटाट्याचा कीस आपल्याला शिजवायचा आहे आणि बटाट्याचा कीस हा 80 ते 85% पर्यंत शिजला की तो अगदी तळाला बसतो. तीसुद्धा अगदी मेन ट्रिक आहे. त्यानंतर आपण ह्या पद्धतीने इथे मी पॉलिथिन पेपर टाकलेला आहे उन्हामध्येच आणि ह्या पद्धतीने अगदी हातामध्ये आपण बटाट्याचा कीस घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने आपण जसं पाणी शिंपडतो ना, त्या पद्धतीने आपण हा जो कीस आहे तो शिंपडायचा आहे, म्हणजे मोकळा-मोकळा पसरवून द्यायचा आहे. तर बटाटा किसत असताना आपण अगदी जाड थेंबाची किसणी घेतल्यामुळे बटाट्याचा जो कीस आहे असा चिटकला ना तरीसुद्धा तो सुकल्यानंतर असा चिटकत नाही, मस्त असा मोकळा-मोकळा होऊन जातो. आणि ज्या बटाट्याच्या कीसमध्ये थोडेफार जे असे तुकडे होते ना ते सुद्धा मी ते शिजवून घेतलेले आहेत. जे शेवटी उरतात ना ते तुकडे, ते सुद्धा वाया जाऊ द्यायचे नाही. ते सुद्धा शिजवून इथे मी सुकवण्यासाठी ठेवून दिले आहे. आता 2 दिवस इथे मी कडक उन्हामध्ये हा जो बटाट्याचा कीस आहे तो सुकवून घेते आहे. तर 2 दिवस कडक ऊन असल्यामुळे बटाट्याचा कीस हा छान अगदी कडक सुकलेला आहे आणि मस्त असा पांढरा शुभ्र मोकळा-मोकळा तयार झाला आहे. तर तुम्हीसुद्धा ह्या काही मेन स्टेप, मेन ट्रिक नक्की फॉलो करा. तुमचासुद्धा बटाट्याचा कीस हा अगदी असा पांढरा शुभ्र तयार होईल आणि क्वांटिटी सुकल्यामुळे खूप कमी झाली आहे. तर इथे आपण तळूनसुद्धा बघतो आहे. तेल अगदी कडकडीत इथे मी हाय फ्लेमवर आधी गरम करून घेतलं आहे. नंतर लो फ्लेम करून बटाट्याचा कीस टाकून अगदी काही सेकंदासाठी खाली वरती झाऱ्याने करून घेतलेला आहे आणि लगेच काढून घेतला आहे. अगदी हाय फ्लेमवर बटाट्याचा कीस अजिबात तळायचा नाही. जर तसं केलं तर तरीसुद्धा जास्त हाय तेल गरम झाल्यामुळे सुद्धा बटाट्याचा कीस हा लाल पडतो. तर इथे काही मेन स्टेप, मेन ट्रिक मी तुम्हाला सांगितल्या आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही सगळ्या मेन स्टेप आणि मेन ट्रिक जर फॉलो केल्या तर तुमचासुद्धा बटाट्याचा कीस हा असा सुकल्यानंतर तर पांढरा दिसेलच, परंतु तळल्यानंतरसुद्धा हा असा मस्त असा पांढरा शुभ्र आणि मोकळा-मोकळा येईल. इथे मेन लक्षात घेण्यासारखं म्हणजे जेव्हाही आपण बटाट्याचा कीस करू ना, तेव्हा मोठ्या थेंबाची किसणी घ्या. म्हणजे सुकवताना बटाट्याचा कीस जरी एकमेकांना चिटकला, परंतु सुकल्यानंतर अगदी मोकळा-मोकळा तयार होतो. आणि दुसरी महत्त्वाची स्टेप म्हणजे बटाट्याच्या कीसमध्ये स्टार्च हा पूर्ण निघायला हवा, ज्यामुळे हा असा दुधासारखा पांढरा शुभ्र बटाट्याचा कीस तयार होतो. सुकल्यानंतर सुद्धा अगदी पांढरा दिसतो आणि तळल्यानंतर सुद्धा अगदी पांढरा शुभ्र दिसतो. ह्या तळलेल्या बटाट्याच्या कीसपासून आपण छान प्रकारे टेस्टी उपवासाचा चिवडा बनवू शकतो. लहान मुलं बाजारातून किंवा मग दुकानातून कुरकुरे आणतात, ते हेल्दी नसतं. त्यामुळेच आपण ह्या अशा पद्धतीने बटाट्याचा कीस घरीच तयार करून त्यांना चिवडा तयार करून देऊ शकतो. अगदी कुरकुरीत हा चिवडा तयार होतो. लहान मुलांना तर हेल्दी आहेच, पण मोठ्यांसाठी सुद्धा हेल्दी आहे. उपवासाला अतिशय छान टेस्टी रेसिपी आहे. आशा करते हा आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हाला युजफुलसुद्धा ठरेल. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे, जेणेकरून मी जेवढेही व्हिडिओज अपलोड करेल ते सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळते. आता भेटूया पुढच्या छान अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी रहा. थँक्यू.